गेल्या 2 दिवसांपासून मोसमी वारे एकाच जागेवर रेंगाळलेले आहेत आणि पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी राहणार आहे। काही भागात हलक्या ते मध्यम सरी बरसतील, मात्र मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलं। मे महिन्यात झालेल्या पूर्व मोसमी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे महाराष्ट्राला झोडपून काढले। राज्यातील 49,228 हेक्टरवरील उन्हाळी पिकं, भाजीपाला आणि फळांचं नुकसान केलेलं आहे। पावसानं पिण्याच्या पाण्याची चिंता मिटवली असली तरी उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान झालंय। कांदिवलीमध्ये सोमवार आणि मंगळवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। जलवाहिनी जोडणी आणि झडप बसवण्याचं काम महापालिकेकडून हाती घेण्यात येणार आहे। उपनगरीय रेल्वे मार्गावरील रुळांच्या दुरुस्तीसाठी रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेचा सीएसएमटी ते विद्याविहार अप डाऊन धीम्या मार्गावर आणि हार्बर मार्गावरील सीएसएमटी चुनाभट्टी वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। 2 जूनच्या पहाटे 1 वाजेपर्यंत म्हणजे सलग 36 तास 5व्या मार्गावर आणि यार्ड मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे। पश्चिम रेल्वेच्या कांदिवली यार्डमधील एलिव्हेटेड बुकिंग ऑफिस हटवण्याचं काम सुरू आहे। या कामासाठी आज दुपारी 2 वाजल्यापासून ते 2 जूनच्या पहाटे 1 वाजेपर्यंत 36 तास 5व्या मार्गावर आणि यार्ड मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे। या कालावधीमध्ये उपनगरीय मेल आणि एक्सप्रेस गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत। इंडिगो एअरलाइन्सच्या देशभरातील सुमारे 26,000 कर्मचाऱ्यांना वर्षातून 2 वेळा वेतनवाढ देण्याचा निर्णय कंपनीनं घेतलाय। कंपनीच्या व्यवस्थापन समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितलंय। यंदा मुंबईमध्ये मोसमी पाऊस लवकर दाखल झाला असला तरी मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागतोय। मुंबईकर शुक्रवारी देखील घामाच्या धारांनी हैराण झाले होते। दरम्यान गेल्या 2 दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली आणि त्यामुळे अधूनमधून जाणवणारा गारवा देखील अनुभवता येत नाहीये। पुणे मेट्रोचे दोन्ही मार्ग पूर्ण क्षमतेनं सुरू असताना वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मेट्रो मार्गाचं विस्तारीकरण प्रस्तावित आहे। यासाठी महामेट्रोनं विकास आराखडा तयार केला असून याला राज्य सरकारची देखील मंजुरी प्राप्त झाली आहे। मुंबई महापालिका प्रशासनानं नागरिकांना सुधारित मालमत्ता कराची देयकं पाठवली असून सरासरी 15.89% वाढ करण्यात आली आहे। याविरोधात विरोधक आणि नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत। मात्र ही वाढ कायद्यातील तरतुदींचा आधार घेऊन करण्यात आल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आलाय। पुणे महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकारी प्रतिभा पाटील आणि आशा राऊत यांची नगर परिषद प्रशासन संचालनालयानं मुंबईमध्ये बदली केली आहे। पाटील यांच्याकडे सामान्य प्रशासन, दक्षता आणि मालमत्ता व्यवस्थापन या विभागाची जबाबदारी होती, तर आशा राऊत यांच्याकडे शिक्षण विभाग आणि परिमंडळ 3च्या उपायुक्त पदाची जबाबदारी होती। पुणे शहरात सगळीकडे बेकायदा होर्डिंगचे पे फुटलेलं असतानाही अवघे 20 बेकायदा होर्डिंग असल्याचा अजब दावा महापालिकेनं केला होता। हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर अवघ्या 2 दिवसातच महापालिकेनं 11 बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त केले। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतील पुनर्वसन रखडलेल्या 18,000 कुटुंबांना आता मुंबई बाहेर ठाणे जिल्ह्यामध्ये हलवण्याच्या हालचाली सुरू आहेत। याला येथील नागरिकांनी विरोध केलेला आहे। जनता दल, सेक्युलर पक्ष आणि मूलभूत अधिकार संघर्ष समितीनं निश्चित केलेल्या मरोळ मरुशीतील जागेतच पुनर्वसन करावं अशी मागणी होती। 11वी प्रवेश संकेतस्थळाला लागलेल्या तांत्रिक अडचणींचं ग्रहण 5व्या दिवशी काही अंशी कमी झालं। अनेक समस्यांनी 4 दिवस त्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी काहीसा दिलासा मिळाला आणि त्यामुळे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामधील मदत कक्षामध्ये देखील गर्दी ओसरल्याचं दिसून आलं। आयटीआय ऑनलाईन प्रवेशाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या 15 दिवसांमध्ये सुमारे 99,494 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत आणि यापैकी 87,312 विद्यार्थ्यांनी शुल्क भरून आपले अर्ज निश्चित केलेत। 35,128 विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरलेले आहेत। इयत्ता 10वी-12वीच्या परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्यासह यश संपादन करणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून राघोजी भांगरे गुणगौरव योजना राबवण्यात येते। त्या अंतर्गत 10वी-12वीच्या यशवंतांचा प्रकल्प कार्यालय, अप्पर आयुक्त आणि राज्यस्तरावर सन्मान केला जाणार आहे। अनुसूचित जमातीच्या संबंधित विद्यार्थ्यांना 5,000 ते 30,000 रुपयांपर्यंत रोख बक्षीस देण्यात येणार आहे। बाजारामध्ये कांद्याची 3.25 लाख क्विंटलची आवक झाली। नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळ कांद्याची सर्वाधिक म्हणजेच 1,65,000ची आवक झाली। सोलापुरात लाल कांद्याला सरासरी 1100 रुपये तर लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला 1400 रुपयांचा दर मिळाला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नवीन जागेत प्रशासकीय इमारत, परीक्षा भवन बांधलं जातं। या इमारतीसमोर शिवलिंग हाती घेतलेल्या राजमाता अहिल्यादेवींचं 21 फुटी स्मारक उभारण्यात आलंय। या स्मारकासाठी राज्य सरकारनं 14 कोटींचा निधी दिला असून ऑगस्टमध्ये या स्मारकाचं लोकार्पण होणार आहे।
राज्य सरकारच्या सूचनेनुसार 31 मे पूर्वी सिंहगडावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई गुरुवारपासून सुरू होती। शुक्रवारी देखील दिवसभर कारवाई सुरूच होती आणि कारवाई पूर्ण झालेली नसल्यामुळे आणखी 3 दिवस म्हणजे 1 जूनपर्यंत गड पर्यटकांसाठी बंद राहणार आहे। मालेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आजवर ब वर्ग संस्था मतदारसंघातील 13 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेत। या प्रक्रियेमध्ये मात्र संस्था मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अर्ज कायम राहणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं। गेले किमान 3 आणि कमाल 5 वर्ष लोकप्रतिनिधींच्या प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2017च्या प्रभाग रचनेनुसार करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे। मात्र या निवडणुकांसाठी तब्बल 1 लाख ईव्हीएम यंत्रांची आवश्यकता असल्यानं या निवडणुका 2 टप्प्यात होण्याची शक्यता आहे। जालिंदर सुपेकरांची आता होमगार्ड विभागात तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या सूचक वक्तव्यानंतर ही बदली करण्यात आली आणि त्यांच्या बदलीसाठी हे पद अवनत करण्यात आले। साइड पोस्टिंग समजल्या जाणाऱ्या पदावर सुपेकर यांची बदली करण्यात आली आहे। निलेश चव्हाण पळून जातानाचं सीसीटीव्ही न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय। दिल्लीवरून गोरखपूरला जातानाचा व्हिडिओ समोर आलाय। निलेश चव्हाण हा 23 मे रोजी पुण्यातून फरार झाल्याची माहिती आहे आणि तो देश सोडण्याच्या तयारीत होता अशी माहिती समोर आली आहे। जालिंदर सुपेकर यांनीच हगवणे परिवाराला शस्त्र परवाना मिळवून दिला। तसंच हगवणे कुटुंबीय सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यामुळे वैष्णवी प्रकरणाची केस सीआयडीकडे वर्ग करून वैष्णवीला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली आहे। आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय ही भूमिका असते। वैष्णवीला न्याय देण्यावर आमचा भर आहे। ज्यांनी ज्यांनी आरोपींना मदत केली त्यांच्यावर कडक कारवाई झाली आहे। निलेश चव्हाणला देखील कडक शासन केलं जाईल असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं। निलेश चव्हाणनं स्वतःच्या पत्नीचा देखील छळ केला, त्याबाबत त्याला शिक्षा व्हायला हवी अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। संपूर्ण हगवणे कुटुंब त्यांच्या संपर्कात होतं आणि त्यामुळे निलेश चव्हाणला अटक झाल्यामुळे बऱ्याच गोष्टी उघड होतील असंही त्या म्हटल्यात। निलेश चव्हाण हा नेपाळपर्यंत कसा पोहोचला, त्याला कुठल्या आकाने मदत केली आणि तो एवढे दिवस फरार कसा राहू शकला असे सवाल रोहिणी खडसे यांनी विचारलेत। हगवणे कुटुंबाचा आणि निलेश चव्हाणचा संबंध काय याची देखील सखोल चौकशी व्हावी अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली आहे। निलेश चव्हाण नरकात जरी गेला असता तरी त्याला बेड्या ठोकल्याच असत्या अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिली आहे। त्यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांचे आभार मानले। पनवेलच्या पैठाली गावातील सोनम केणी या विवाहितेचं घर बांधकामासाठी 20 लाख रुपये आणि मुलगा हवा म्हणून सासरी अतोनात छळ करण्यात आला। सासरच्या छळाला कंटाळून अखेर सोनमनं आपल्याच वाढदिवसाच्या दिवशी पोटच्या मुलीची हत्या करून स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केली। जळगावच्या चोपडा तालुक्यात आदिवासी महिलेची रस्त्यावर प्रसूती झाल्याच्या घटनेची चौकशी सुरू आहे। जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून चौकशी केली जाणार असून 31 मे पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले। कोरोना रुग्णाला ऑक्सिजन जास्त जात लागत असेल तर त्याला मारून टाका असं वक्तव्य एका डॉक्टरनं दुसऱ्या डॉक्टरसोबत फोनवर बोलताना केल्याचा आरोप करण्यात आलाय। 2021 मधील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। बीडमध्ये पुन्हा एकदा मारहाणीचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। सरपंच आणि 7 तरुणांनी कृष्णा रोहिटे या तरुणाला बेदम मारहाण केली। या प्रकरणी बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। शिरवणे एमआयडीसी मधील जहाजाचे पार्ट्स चोरून नेणाऱ्या टोळीला तुर्भे पोलिसांनी अटक केली आहे। कारवाईमध्ये पोलिसांनी 93 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणातील 4ही आरोपींना न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। जमिनीच्या वादातून महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाड एमआयडीसी मधील इंडो अमाइन्स या कंपनीमध्ये वायुगळती झाली। दरम्यान उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीमध्ये निष्काळजीपणा केल्याप्रकरणी कंपनीच्या मॅनेजरवर कारवाई करण्यात आली आहे। पुण्याचे विद्यमान आयुक्त राजेंद्र भोसले हे सेवानिवृत्त झालेले आहेत। अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या भोसले यांच्यावर प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने महापालिकेसमोर ते निवृत्त झाल्याबद्दल रागानं फटाके फोडले। उत्थान नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये 4.5 कोटींचा घोटाळा झाल्याचं समोर आलंय। घोटाळा प्रकरणात अध्यक्ष आणि 20 संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय।